कोण येते मामा येतो मामी येते गोड गोड खाऊ देऊन देते पाऊस आला पाऊस आला पाऊस गेला पाऊस शाळेच्या वतीनं सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद। आज 26 डिसेंबर आहे आणि 26 डिसेंबरच्या निमित्ताने आज वीर बाल दिन आहे आणि वीर बाल दिनाच्या निमित्ताने आमच्या या शाळेमध्ये आज आम्ही वादविवाद स्पर्धा या ठिकाणी आयोजित केल्या आहेत। या वादविवादामध्ये मुलगे आणि मुली असे 2 गट केले आहेत। त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रश्नावर आधारित आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांची चर्चा घडवून आणणार आहोत। तर सुरुवातीचा पहिला जो विषय आहे तो पहिला विषय आहे मोबाईलचे फायदे आणि तोटे। या ठिकाणी मोबाईलचे जे फायदे आहेत तो हा गट मुलींचा गट सांगणार आहे आणि मोबाईलचे जे तोटे आहेत ते मुलं या ठिकाणी स्पष्ट करणार आहेत आणि त्यांच्यामध्ये या ठिकाणी आपण चर्चा घडवून आणणार आहोत। मोबाईलचे फायदे आहेत ते मोबाईलला चार्जिंगला लावून फोन बघितला तर स्फोट होऊ शकतो। आज आपला पहिला विषय झालेला आहे। तर आता दुसरा विषय आहे की आपल्या जीवनामध्ये काय खावं आणि काय खाऊ नये हे महत्त्वाचं आहे। तर तुमचं मत काय याबद्दल तुम्ही काय करायचं आहे? मुलांनी सांगायचं की काय खावं आणि मुलींनी सांगायचं की काय खाऊ नये याबद्दल तुम्ही चर्चा करा। स्टार्ट। हां मुलं सांगा। दररोज ताजे अन्न खावे। रोज बदाम काजू खावे। आज आपण वादविवाद स्पर्धेमध्ये सहभागी झालेला आहात सर्वजण। पहिला मुद्दा आपला जो विषय होता तो झाला, दुसरा झाला। आता तिसरा विषय जो आहे तो आहे गाव चांगलं की शहर चांगलं। कारण गावातून पण सुविधा मिळतात, गावातून आपले सुख सुविधा मिळतात, तशाच शहरामधून सुद्धा वेगवेगळ्या सुविधा आपल्याला मिळतात आणि गावाचे काही फायदे आहेत आणि शहराचे पण फायदे आहेत। तसेच काही तोटे पण असतात, दोन्हीकडे पण असतात। काही चांगल्या सुविधा मिळतात, काही कडे वाईट असतात। म्हणजे आपल्याला वेगवेगळे अनुभव असतात। आता तुम्ही काही विद्यार्थी आहेत, काही शहरामध्ये जाऊन आलेला आहात, काही गावामध्ये पण राहिलात। सध्या तरी आपण गावात राहतो पण सर्वांना काय असते आवड शहराची असते। बघूयात आजची जी चर्चा आहे, चर्चेमधून आपले जे विद्यार्थी आहेत कशा प्रकारे आपलं मत मांडतायत। जर मुले काय करणार आहेत की शहर कसं चांगलं। आमच्याकडे गाड्या नसल्या तरी सायकल बैलगाडी आहे। आमच्याकडे विमानतळ आहे। आमच्याकडे 24 तास वीज असते। आता वादविवाद स्पर्धेचे 3 विषय संपलेले आहेत आणि आता शेवटचा विषय आपल्या वादविवाद स्पर्धेचा आहे तो म्हणजे मुलगी श्रेष्ठ की मुलगा श्रेष्ठ। यासाठी आता आपण काय करणार आहे, पहिले बोलण्यासाठी वादविवाद स्पर्धेमध्ये बोलण्यासाठी पहिला चान्स आपण आता मुलींना देणार आहे की मुलगी कशी श्रेष्ठ आहे ते त्यांनी समजून यांना सांगायचं आहे। स्टार्ट। मुली शिक्षित आहे, मुलगा बलवान आहे। मुली